मनोहर जोशी सरांनी झी 24 तासला एक मुलाखत दिली आत्ता, आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की मागच्या निवडणुकीच्या वेळेला शिवसेना आणि एनसीपी यांच्यात काय अंडरस्टँडिंग होणार होतं, हे एकत्र येणार होते. आज मागे वळून बघताना या गोष्टीकडे कसे पाहताय आपण? 2009 ना आता. हो, आता तुम्हाला कळलं असेल, म्हणजे जे माझ्याबद्दल पसरवत आहेत काँग्रेसचा हस्तक आणि काँग्रेसच्या बरोबर वगैरे, हेच तर यांचीच तर जुळवाजुळव चालू आहे. आता यांचेच तर लोक घेऊन गेले नरेंद्र मोदींना भेट करण्यासाठी शरद पवार साहेबांना. हे आतून सगळ्या गोष्टी करणार आणि आरोप माझ्यावर ठेवणार. मला असं वाटतं मनोहर जोशी जी काय बोलले असतील त्याच्यावरती त्यांनी स्टेटमेंट्स काढावेत, त्याच्यावरती बोलावं. तुमचा राजकारणातला नंबर 1चा विरोधक कोण? शिवसेना, एनसीपी, का या देशातल्या जनतेची, महाराष्ट्रातल्या जनतेची अनास्था? नाही, यातला सगळ्यात एक नंबरची म्हणजे सत्ताधारी. आणि सत्ताधारी जो महाराष्ट्राची ही परिस्थिती करून ठेवतो, मग तो काँग्रेस राष्ट्रवादी असेल किंवा सेना भाजप असेल, जर लोकांची ही परिस्थिती तुम्ही जर करून ठेवणार असाल, लोकांची ही जर अवस्था करून ठेवणार असाल, तर ही लोकांची अवस्था करून ठेवणारा जो कोणी असेल तो माझा विरोधक असेल किंवा ते माझं टार्गेट असेल. ज्या सत्ताधाऱ्यांविषयी आपण बोलतोय त्या सत्ताधाऱ्यांमध्ये काँग्रेस आहे आणि एनसीपी आहे. या दोघांची ग्रामीण महाराष्ट्रावर अतिशय चांगली पकड आहे. तिथल्या स्थानिक राजकारणावर पकड आहे. तिथल्या सूतगिरण्या असतील, सहकारी साखर कारखाने असतील, कृषी तुम्ही काही पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागाबद्दल बोलतात, हा म्हणजे महाराष्ट्र नव्हे. नाही, मराठवाड्यामध्ये सुद्धा आहेत ना. तुम्हाला या विधानसभेमध्ये काही गोष्टी दिसतील, तुम्हाला चमत्कार दिसतील अनेक मतदारसंघांमध्ये की जिकडे त्या स्थानिक लोकांनी काँग्रेस एनसीपीला झिडकारलेलं असेल. स्थानिक लोकांनी झिडकारण्याकरता एक तिथे बुलंद अशा प्रकारची कॅम्पेन हा एक भाग झाला. प्रचाराच्या सभा होतील, सभांना गर्दी होते, पण गर्दी होऊन मतं मिळत नाहीत, हाही आपला अनुभव आहे. आपण ते क्षणभर बाजूला ठेवूया, आपण काही बुनियादी मुद्द्यावर बोलूया. हा जर संपूर्ण ढाचा असेल, त्या ढाच्याला जर उत्तर द्यायचं असेल, तो ढाचा चुकीचा तुम्हाला वाटत असेल, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरा ढाचा निर्माण करता आला पाहिजे. तो ढाचा निर्माण करताना खऱ्या अर्थानं त्या नवनिर्माणाचं काम होताना का वर दिसत नाही? ग्रामीण महाराष्ट्रामध्ये असं काम का वर उभारत नाही पक्षाकडून? तुम्ही हे काय 8 वर्षात प्रश्न विचारताय? म्हणजे ज्यांची साली 50-50 आणि 60-60 वर्ष गेली त्यांना नाही उभं करता आलं. मला हे तुम्ही 8 वर्षात प्रश्न विचारताय. आणि पहिली एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाने कुठच्याही संस्था उभ्या केलेल्या नाहीये, त्या RSSने केलेल्या आहेत. पण त्याचा फायदा त्यांना मिळतो. अरे पण फायदा मिळतो म्हणजे तो 100 वर्षाचा फायदा आहे. तो 100 वर्ष झाली त्या गोष्टीला, हे तुम्ही विसरता का? या पक्षाने कोणत्या संस्था उभ्या केल्या? आणि काँग्रेसने पण ज्या संस्था उभ्या केल्या त्या सत्तेतनं उभ्या केल्या आहेत, बाहेरून नाही उभ्या केल्या आहेत. सरकारी पैशातनं उभ्या केलेल्या संस्था आहेत त्या. त्याच्यामुळे फार मोठं श्रेय देण्याची आवश्यकता नाही त्यांना. जरी त्यांनी संस्था उभ्या केलेल्या, आज अनेक संस्था त्यांच्या, आज साखर कारखाने डबघाईला आले, लॉसमध्ये आहेत, सूतगिरण्या लॉसमध्ये आहेत, सरकारचे पैसे घेऊन गेलेले आहेत, सगळे डुबलेले आहेत. त्या लॉसमध्ये गेलेल्या सगळ्या संस्था आता खाजगी तत्वावरती लोकांना द्यायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. घेणारेही हेच आहेत, कारण सहकारातनं करता येत नाही म्हणून. तुमची काय अपेक्षा आहे? असले फ्रॉड करू मी? नाही, चांगलं, त्याला एक प्रत्युत्तर म्हणून. महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक संस्था आज काम करतायत, आमच्याही अनेक लोकांच्या अनेक संस्था काम करतायत, पण त्याच्याकडे आपल्याला बघायला वेळ नसेल, कारण आपण सगळे लोक खूप बिझी असतात. त्याच्यामुळे त्या गोष्टींकडे आपल्याला, आणि बारीक सारीक गोष्टी आपण कुठे बघणार ना, संस्था काढतायत आणि हे करतायत वगैरे. आपण राज ठाकरे कोणावर टीका करतोय, राज ठाकरे कोणाची वाभाडी काढतोय, आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही वाटते. असो, पण त्या संस्थांबद्दल मी एके दिवशी माहिती आपल्याला पाठवून देईन. इतक्या काय काँग्रेसवाल्यांसारख्या काय त्या राजकीय सत्तेतनं आलेल्या संस्था नाही आहेत. छोट्या छोट्या असतील, वाढतील, पुढे भविष्यात वाढतील त्या. आपण जरा पुन्हा एकदा गुजरातबद्दल बोलूया. गुजरातच्या विकासाचं मॉडेल अभ्यासण्याकरता आपण तिकडे गेलो होता. अतिशय बारकाईने आपण गुजरात उभा आडवा पालथा घातला, त्याबद्दल वेळोवेळी तिकडेही आणि नंतर आल्यावरही तुम्ही त्या गुजरात मॉडेलचं, त्या विकासाच्या अनेक मुद्द्यांचं कौतुकही केलेलं होतं. त्याच वेळेला गुजरातमधल्या दंगलींबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्या दंगलीतनं क्लीन चिटही मिळाली. शरद पवार यांनी या संदर्भात काही विधान केलं होतं. अलीकडच्या काळात त्यांची मोदींवरची टीका वाढलेली आहे, परंतु त्यांच्याच पक्षातल्या ज्या वेळेला असा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला अशी भूमिका होती की जर सुप्रीम कोर्टानं क्लीन चिट दिलेली असेल तर त्यांना आता त्याबद्दल दोषी धरता येणार नाही. आपल्या पक्षाची ठाम भूमिका याच्यावर काय आहे?
ते माझं असं म्हणणे, एक तर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल, एक. दोन, तुम्हाला आता सगळ्या बाकीचा भूतकाळातल्या दरवाजे खिडक्या बंद कराव्या लागतील या असल्या गोष्टींच्या. जर तुम्हाला देश म्हणून किंवा राज्य म्हणून जर समजा तुम्हाला पुढे जायचं असेल तर ह्या ज्या काही खुणा आहेत त्या तुम्हाला बुजून टाकायला लागतील, त्याचे दरवाजे बंद करावे लागतील, तर तुम्हाला पुढे जाता येईल. अन्यथा तुम्ही जर तिकडेच चिकटून बसलात तर तुम्हाला भविष्य काळात तुम्हाला काही करता नाही येणार. मला तुम्ही सांगा की केवळ एका पक्षाच्या सत्तेमुळे, एका पक्षाच्या 5 वर्षाच्या सत्तेमुळे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातल्या पाण्याचा प्रश्न खरोखरच आपण सोडवणार आहोत का? आपण पुन्हा एक दुसरं मृगजळ उभं करतोय. हे का मी विचारतोय तुम्हाला सांगतोय, 60 वर्षाच्या मृगजळानंतर जनता खरोखरच वैतागली आहे. भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2, आत्ता ज्या प्रमाणात प्रत्येक मतदारसंघात जवळपास 1.5-2 लाख हे नवमतदार आलेले आहेत, त्यांच्या प्रचंड अपेक्षा आहेत आणि तोच आत्ता पहिल्या 2 टप्प्यात तरी व्होटिंगला बाहेर आलेला दिसतोय. आपण नेमकं काय उभं करताय? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आणि रस्ते, या 3 गोष्टींवर आपण या 3 गोष्टी जगाच्या पाठीवर कुठच्याही देशामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत चांगल्या पद्धतीने. अगदी, म्हणजे याचा अर्थ हे रॉकेट सायन्स नव्हे. या सगळ्या गोष्टी करत असताना तुमची इच्छाशक्ती पाहिजे आणि महाराष्ट्र बघत असताना महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे असा विचार करून तुम्ही महाराष्ट्राकडे पाहणं गरजेचं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये पाणी आलं पाहिजे असा विचार जो समजा माणूस करू शकत असेल तर मला असं वाटतं ह्या राजकारणासाठी तो नालायक असेल. तुम्हाला जर पाणी पोचवायचं असेल, वीज पोचवायची असेल तर मला असं वाटतं की तुम्ही राज्य म्हणून त्याचा विचार करणं आवश्यक आहे. तुम्हाला जर रस्ते, दळणवळण हा जर भाग असेल की ज्याच्यातनं तुम्हाला तिकडे इंडस्ट्री जाऊ शकत असेल, मग तिकडे मग एअरपोर्ट उभे करणे किंवा तिथे रेल्वेचं जाळं उभं करणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे रॉकेट सायन्स नव्हे. याला फक्त लागते इच्छाशक्ती. मला असं वाटतं जी माझ्याकडे आहे आणि जी गोष्ट नक्की होऊ शकते. ज्या इच्छाशक्तीचं एक वास्तव स्वरूप आम्हाला नाशिकमध्ये बघायला मिळेल 5 वर्षानंतर असं तुम्ही म्हणताय? नक्की. पण या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की ती महानगरपालिका आहे आणि महानगरपालिकेच्या लिमिटेशन्स मधनं तुम्हाला ती गोष्ट बघावी लागेल. तुम्ही जर म्हणत असाल की मी नाशिकचं न्यूयॉर्क करीन तर तसं नाही होत. ते तसं मुंबईचं शांघाई झालेलं नाही 5 वर्ष झालेलं. माझं असं मत आहे तिथे मी जे काही करतोय ती माझी इच्छा, माझं पॅशन म्हणून मी ती गोष्ट करतोय, माझी गरज म्हणून मी करत नाहीये. आता ह्या पॅशन बद्दलच मी तुमच्याकडे येणार आहे. नुसती पॅशन असून भागतं का त्याला काहीतरी कॉन्क्रीट आधार लागतो याविषयी आपण बोलूया. पण एक छोटा मुद्दा त्या ठिकाणी असा आहे की ती पॅशन सत्यात उतरवण्याकरता तुम्ही गोदा पार्कमध्ये रिलायन्सला एक प्रकारे भागीदार करून घेतलं. आज रिलायन्सच्या सहयोगानं त्या ठिकाणी काम चालू आहे. आपण एक प्रकारे अशा प्रकारच्या प्रकल्पांनाच नव्हे तर इतर क्षेत्रातही खासगीकरणाला बढावा देण्याच्या दृष्टिकोनातनं पावलं टाकताय. काय हरकत आहे? ज्याचं आपण ज्याला पीपीपी मॉडेल ज्याला म्हणतो, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? आणि दुसरी गोष्ट, रिलायन्सने जे पैसे टाकलेले आहेत किंवा रिलायन्स जे पैसे टाकते ते त्यांच्या प्रॉफिटसाठी नाही हो. रिलायन्स कंपनी केवढी, ते काय त्याच्यातनं प्रॉफिटसाठी काम करणार आहेत का? नो. मेंटेनन्ससाठी जे काही तिथून उभे राहतील तो भाग वेगळा. परंतु ती गोष्ट करत असताना त्यांची इंडस्ट्रीही नाही तिकडे नाशिकमध्ये, त्यांचं कामही नाही तिकडे. हाच तर खरा मुद्दा आहे की हे एक वन ऑफ मॉडेल म्हणून मला याच्याकडे बघायचं नाहीये. मला ह्याच्यातनं तुमच्या पक्षाचं प्रायव्हेटायझेशनवरचं धोरण काय ते बघायचं आहे. अशा करता की प्रायव्हेटायझेशनचे अनेक प्रयोग हे इंग्लंड सारख्या देशात सुद्धा, युरोपातल्या अनेक देशात फसलेले आहेत. ते 5-10 वर्षानंतर अयोग्य होते असं मत वर्ल्ड बँकेच्या अनेक रिपोर्टमधून आपल्या समोर आलेलं आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ना, तुम्ही सरकार पण करत नाही आणि खासगी लोकांना तुम्ही करूही देत नाही आहात. म्हणजे मग तुम्हाला कुठे जायचंय? विमान कंपन्या देखील सरकार चालवणार, रेल्वे पण सरकार चालवणार, सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं की खासगीकरण, पीपीपी मॉडेल ज्याला आपण म्हणतो, यातनं ही गोष्ट झाली पाहिजे. सरकार यांनी त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांनी त्याच्यावरती कंट्रोल ठेवला पाहिजे. सरकारने व्यवसाय नाही करू. ते होतंय की नाही हे बघायची जबाबदारी सरकार. अर्थातच ते नीट होतंय की नाही, ते लोकांपर्यंत पोहोचतंय की नाही, ती गोष्ट सरकारने बघावी. त्यातलं तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि पैसा हे सगळं बाहेरून आलं पाहिजे आणि त्यावरचा परतावा तुम्ही त्याला द्यायला तयार. उद्या जर राज्य सरकारने ठरवलं की आम्हाला गाडी बनवायची, शक्य आहे का? मुद्दा तो नाही. आपण एका वेगळ्या मुद्द्याकडे जाऊ. गुजरातमध्ये सुद्धा नरेंद्र मोदींच्या विकासाचा जर बारकाईने आपण अभ्यास केला तर त्यांनी अनेक ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी आपण म्हणूया
त्यांनी प्रायव्हेटायझेशनचा प्रयोग केलेला आहे. त्या प्रायव्हेटायझेशनच्या प्रयोगाचे आपण समर्थक आहात? अर्थातच आहे ना. सरकारला लिमिटेशन्स आहेत. मान्य. सरकारकडे उभा राहणारा, आज आपण बघतो ना की सरकारमध्ये आज उभं राहणारा, आज जे आपल्याकडे येतं की 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, या सगळ्या ह्याच्यामध्ये सरकारी यंत्रणेवरती खर्च होणारा जो पैसा आहे हा किती खर्च होतो, आणि मग जे उरतात तुमच्याकडे पैसे ह्याच्यामधनं तुम्ही काय भागवणार आहात, कोणाची भूक भागवणार आहात? त्याच्यामध्ये जर समजा तुमच्याकडे जर इन्व्हेस्टमेंट्स येत असतील तर त्या तुम्ही घ्यायच्या नाहीत? मग तुम्हालाही शक्य नाही आणि इतरांनाही करून द्यायचं नाही असल्या वांझोट्या गोष्टी मी नाही करत किंवा मी विचार नाही करत असतो. खासगीकरणासाठी म्हणून पायघड्या अंतरल्या जातात. चांगली गोष्ट. बरोबर आहे, पॉइंट वेल टेकन. मग? पण त्याकरता प्रचंड मोठ्या जागा दिल्या जातात. हो, मग ज्याला आपण काय म्हणू, बरोडा शहराच्या इक्विव्हलंट जागा दिली जाते, अशा प्रकारचे आरोप दिलेच पाहिजेत. जर त्यातनं गुजरातमध्ये रोजगार किती निर्माण होतोय, त्यातनं गुजरात राज्य सरकारला रेव्हेन्यू किती क्रिएट होतोय, त्यातनं येणाऱ्या पैशामधनं राज्य सरकार म्हणून इतर योजना किती राबवतंय. म्हणजे आपण पूर्णपणे प्रायव्हेटायझेशनचे समर्थक आहात. पूर्णपणे. महाराष्ट्राच्या विकासासाठी यापुढे आपण प्रायव्हेटायझेशन ही पॉलिसी, काही गोष्टी तुम्हाला खासगीकरणातनं तुम्हाला करून घ्याव्याच लागतील. उद्योगधंदे करणं हे काही सरकारचं काम नाही. जे उद्योगधंदे त्याच्यावरती तुमचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. अन्यथा त्याचा एअर इंडिया होतो. अलीकडच्या काळात शरद पवार यांनी तुमचं कौतुक केलं, त्यांनी पक्ष काढला. हे त्यांचं राजकारण आहे मुळात, की हे फक्त ते निवडणुकीच्या वेळेला बोलतात आणि त्यांची ही ख्याती आहे की संभ्रम निर्माण करणे या सगळ्या गोष्टींचा. एरवी शरद पवार कधी बोलत नाहीत. एरवी त्यांना कधी वाटत नाही की राज ठाकरे किती काम करतो आणि किती पक्ष वाढवले आणि काय केले. निवडणुकीलाच कसा सुचतो आहे ना. सो या त्यांच्या इंटेन्शन मागे हा काही सरळ हेतू नाही आहे तो. आणि शरद पवारांचे हेतू हे कालांतराने कळतात, त्याच्यामुळे आपण थोडा वेळ देऊ त्या गोष्टीला. राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा हा लढा आता सध्या भारतात चाललेला दिसतोय. यात एक तिसरा विचार काँग्रेसमध्ये अनेकदा येतोय, तो म्हणजे प्रियांका गांधी यांचा. अजूनही त्या राजकारणात जरी आले नसल्या तरी असं एक समजलं जातंय की त्यांचं येणं हे काँग्रेससाठी प्रचंड मोठं लाभदायक असणार आहे. प्रियांका गांधी यांच्या बद्दल आपलं मत काय आता? राहुल गांधींपेक्षा तर 1000 पटीने योग्य आहेत त्या याच्यामध्ये. आता माझं काही त्यांच्याशी कधी इंटरॅक्शन झालेलं नाही किंवा भेटण्याचा विषय येत नाही किंवा नाही, पण ज्याला मी एक बॉडी लँग्वेज जे बॉडी लँग्वेजवरनं एक आपल्याला अंदाज येतो की काही गोष्टी असतील. प्रत्येक निवडणूक काय ना काहीतरी शिकवत असते. प्रत्येक वेळी मतदार वेगळा भासत असतो, त्याच्या अपेक्षा वेगळ्या असतात. या संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये मागच्या वेळेपेक्षा किंवा त्याच्या आधी आपण बाळासाहेबांबरोबर जेव्हा प्रचार करत होतात, महाराष्ट्र कसा वाटला? सगळ्यात महत्वाची गोष्ट मला या सर्व सभांमधनं जी मला जाणवली की आलेले लोक हे ऐकायला आले होते. म्हणजे कालची पण जर समजा तुम्ही नाशिकची सभा बघितली तर मी बोलत असताना पेन ड्रॉप सायलेन्स होता. जिकडे यायच्या त्यावेळेला योग्य ठिकाणी टाळ्या यायच्या, योग्य ठिकाणी हशा यायचा, पण पेन ड्रॉप सायलेन्स असायचा. असं मला अनेक सभांमध्ये मला या वेळेला जाणवलं की लोक ऐकायला आलेत. ऐकायला आलेत म्हणजे निवडणुकीसाठी. एरवी ऐकायला येतातच, पण ते ऐकत असताना त्यावेळेची भाषणं वेगळी असतात. यावेळेला लोकसभा निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे, आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं जो एक आपल्याला ऑडियन्स लागतो किंवा जो कान लागतो त्या प्रकारे लोक मला अनेक सभांमध्ये बसलेले मला दिसले. आणि मला असं वाटतं हे लक्षण खूप चांगलं आहे, ही चांगली गोष्ट आहे. हा सगळा मतदार बाहेर पडताना दिसतोय का? असं आपल्याला वाटतंय की तो मतदार हा अत्यंत पॉझिटिव्हली, म्हणजे एखाद्याला काढायचं यापेक्षा सुद्धा एखाद्याला आणायचं, ह्या दोन्हीमध्ये फरक असणार आहे खूप मोठा, म्हणून तो मतदाराला बाहेर पडेल किंवा पडतोय? मला असं वाटतं आता जिकडे काय ज्या निवडणुका झालेल्या दिसल्या सगळीकडे मतदान खूप वाढतंय, मग चांगली गोष्ट म्हणजे बाहेर पडतोय, तो बाहेर पडतोय असं आपल्याला वाटतं. आणि ते मतदान ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे आहेत तिथं आपल्याला मिळेल असं वाटतंय. नक्की मिळेल, म्हणजे काय प्रश्नच नाही. सगळ्यात एक अतिशय मुद्दा अनेकदा बोलला होता तो म्हणजे, मी तो मुद्दा त्या क्लिशेड पद्धतीनं पुन्हा विचारणार नाहीये, पण आज इथे बसून तुमचा इंटरव्ह्यू मी करतोय
अनेकदा मातोश्रीवर उद्धवजींचा इंटरव्ह्यू केलेला आहे. कधी अशी वेळ असेल का की एखाद्या त्रयस्थ जागी तुमच्या दोघांचा एकत्र इंटरव्ह्यू करायची वेळ येईल? काय आहे, तुम्ही आमच्या परिवारात जेवढे गुंतलेले लोक आहात ना, याची काही गरज नाही आहे, आवश्यकता नाही आहे या सगळ्या गोष्टींची. मला असं वाटतं की तुम्ही राजकारण एवढ्यापुरतं जर समजा मर्यादित हा विषय राहिला तर मला जास्ती बरं वाटेल. बाकी परिवाराचं काय करायचं आम्ही आमचं बघून घेऊ. त्यातल्या राजकारणाच्या पापुद्र्याविषयीच हा प्रश्न आहे. नाही, हा पापुत्र्याचा नाही, हा तुमच्या काय पत्रकारांना किंवा चॅनल्सना किंवा इतरांना ह्याच्यात जास्ती इंटरेस्ट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. महाराष्ट्रात कोणती कामं झाली पाहिजेत किंवा कोणत्या व्हायला पाहिजेत आणि लोकांच्या दृष्टिकोनातून कुठच्या भूमिका आल्या पाहिजेत किंवा कामं झाली पाहिजेत. मला असं वाटतं तुम्ही देखील या गोष्टींवरती जास्ती जर समजा जोर दिलात तर बरं होईल. आज तरी आपण या विषयावर कोणत्याही प्रकारे ठाम भाष्य करायला तयार नाही आहात. हा भाष्याचा विषय नाहीये, याच्या पुढेही करणार नाही मी. गेले एक तासभर झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी आपण काहीशी मन मोकळी आणि रोखठोक उत्तरं दिलीत. पत्रकारांच्या अनेक अलीकडच्या काळातल्या मुलाखतीमध्ये आणि याही मुलाखती आपण काही क्षणभर चिडलेले असता. पूर्वी असं होत नव्हतं. हे असं नेमकं अलीकडे का होतंय असं वाटतं? चिडवू नका, चिडणार नाही. कुठला प्रश्न तुम्हाला चिडवतो असं वाटतं? नाही, काय होतं, हे असलेच हे परिवारातले वगैरे जे विषय येतात ना, ज्याची काय आवश्यकता नाही आहे, ज्याची काही गरज नाही आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही महाराष्ट्र हिताचे जे काही विषय असतील त्याच्यावरती आपण बोलू. आणि याच्या पुढच्या जे काही इंटरव्ह्यूज आहेत, या सगळे जे काही असले जे मुद्दे आहेत की एकत्र कधी येणार आणि काय कधी येणार असले, जर याच्या पुढे जर कुठचे मुद्दे आले तर मी सगळ्याच जवळपास पत्रकारांना मी अनेकदा सांगितलं की याच्या पुढे जर असले काही विषय जर आले तर मी मुलाखतीतनं मधून उठून निघून जाणार. पण या मुलाखतींना आपण गेला नाही त्याबद्दल झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे, कारण ही मुलाखत होती, ही चौकशी नव्हती, सर्व प्रेक्षकांतर्फे आपले आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.